श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. जीवनात संकटे कोणावरही येऊ शकतात. कधी अडचण, कधी आजारपण, नोकरीच्या समस्या, तर कधी मानसिक तणाव. अशा वेळी माणूस खचून जातो. पण श्रद्धा आणि विश्वास, नामस्मरण यांच्या बळावर अनेक भक्तांनी संकटावर मात केली आहे. आज आपण अशाच काही प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. भक्तावर आलेली संकटे कशी दूर झाली, स्वामी समर्थांच्या कृपेची प्रेरणादायी कथा. चला तर मग सुरुवात करूया. स्वप्नात दिलेला स्वामींचा इशारा. एक भक्त नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत होता. सर्व कागदपत्रे तयार होती, पण त्याला सलग काही दिवस स्वप्नात एकच संदेश दिसत होता: घाई करू नकोस. त्याने निर्णय काही दिवस पुढे ढकलला. नंतर समजले की ज्या व्यक्तीसोबत तो व्यवहार करणार होता ती फसवणूक करणारी होती. त्यामुळे त्याचे मोठे नुकसान टळले. संदेश: संयम आणि योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व. आणि दुसरं म्हणजे हरवलेली महत्वाची वस्तू कशी सापडली. एका भक्ताचे महत्वाचे कागदपत्र हरवले. खूप शोधूनही ते मिळाले नाही. तो चिंतेत होता. त्याने मन शांत करून स्वामींचे नामस्मरण केले. काही वेळाने त्याला आठवले की तो शेवटचा कुठे गेला होता. तिथे पुन्हा शोध घेतल्यावर कागदपत्र सुरक्षित मिळाले. संदेश: संकटात घाबरण्याऐवजी मन शांत ठेवणे महत्वाचे. आता रागीट माणसाचे आयुष्य कसे बदलले. एक व्यक्ती सतत रागवलेली असायची, त्यामुळे कुटुंब आणि मित्र दूर जाऊ लागले. एक ज्येष्ठ स्वामी भक्त त्याला रोज काही मिनिटे नामस्मरण करण्याचा सल्ला देतो. हळूहळू त्याचा स्वभाव बदलू लागतो, संयम वाढतो, नाती सुधारतात. संदेश: खरा बदल आतून सुरू होतो. आता चौथा. कर्जाच्या डोंगरातून बाहेर पडलेला भक्त. एका कुटुंबावर मोठे कर्ज होते. निराश न होता त्याने खर्चाचे नियोजन केले, मेहनत वाढवली आणि श्रद्धा कायम ठेवली. काही वर्षात त्याने सर्व कर्ज फेडले. श्रद्धेसोबत शिस्त आणि प्रयत्न आवश्यक. आता परीक्षेची भीती दूर करणारा संदेश आपण बघूया. एक विद्यार्थी परीक्षेच्या भीतीने खचला होता. त्याने नियमित अभ्यासासोबत प्रार्थना आणि सकारात्मक विचारांचा आधार घेतला. परिणामी त्याचा आत्मविश्वास वाढला आणि तो यशस्वी झाला. संदेश: विश्वास आणि परिश्रम याची जोड यश देते. आता घरातील सततचे वाद कसे थांबले. एका घरात रोज भांडणे होत. कुटुंबाने एकत्र बसून प्रार्थना आणि संवाद आणि परस्पर समजूतदारपणा वाढवण्याचा निर्णय घेतला. हळूहळू घरातील वातावरण बदलले. संदेश: शांतता ही संवाद आणि समजूतदारपणातून येते. मित्रांनो, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी अनेक प्रकारे संकेत देतात. असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत. आज आपण अशाच एका भक्ताची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. एका गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. तो मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. व्यवसायात तोटा, घरातील चिंता, भविष्याची काळजी यामुळे तो खूप निराश होता. एक दिवस त्याने मनापासून स्वामी समर्थांसमोर प्रार्थना केली: स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा, मी खूप थकलो आहे. त्या रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात त्याने स्वामी समर्थांना पाहिले. स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. स्वामी म्हणाले: भिवू नकोस, घाईत निर्णय घेऊ नकोस, संयम ठेव, योग्य वेळ जवळ आहे. सकाळी उठल्यावर गणेशला स्वप्न खूप स्पष्ट आठवत होते. त्याच दिवशी त्याने एका व्यक्तीने मोठी गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला. पैशाची गरज असल्यामुळे तो लगेच होकार देणार होता, पण त्याला स्वप्नातील स्वामींचे शब्द आठवले: घाईत निर्णय घेऊ नकोस. त्याने काही दिवसांनी त्याला समजले की ती योजना फसवी होती. अनेक लोकांचे पैसे बुडाले होते. गणेशचे मात्र नुकसान टळले होते. त्याचा स्वामीवरील विश्वास अधिक दृढ झाला. त्यानंतर त्याने संयमाने आणि प्रामाणिकपणे काम सुरू ठेवले. काही महिन्यात त्याला नवीन संधी मिळाली. व्यवसाय वाढला, घरातील परिस्थिती सुधारली. त्याला समजले की स्वामींचा संदेश केवळ चमत्कार नव्हता, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शिकवण होती. तर मित्रांनो, संकट आले की मन घाबरते, चिंता वाढते आणि आपण लगेच काहीतरी निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो. पण अशा वेळी
घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. भीतीमुळे विचारशक्ती कमी होते. जेव्हा आपण घाबरलेले असतो तेव्हा आपण परिस्थितीकडे शांतपणे पाहू शकत नाही. त्यामुळे योग्य आणि अयोग्य काय यातील फरक समजणे कठीण होते. उदाहरणार्थ, व्यवसायात तोटा झाला म्हणून एखादी व्यक्ती लगेच व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेते, पण काही दिवस विचार करून उपाय शोधला असता तर परिस्थिती सुधारू शकली असती. संकट कायमचे नसते. मन शांत मन योग्य निर्णय दाखवते. मन शांत असेल तर आपण अधिक स्पष्टपणे विचार करू शकतो. स्वामींचा संदेशही हाच आहे की संकटात घाबरू नका, धैर्य ठेवा आणि विवेकाने कठीण प्रसंग कायम राहत नाही. वेळेनुसार परिस्थिती बदलते. नोकरी गेल्यानंतर काही लोक निराश होऊन चुकीचे पाऊल उचलतात, पण संयम ठेवून प्रयत्न सुरू ठेवले तर नवीन संधी चांगली मिळू शकते. हे सर्व अनेकदा घाईमुळे घडते. संकटाच्या वेळी मनात भीती, चिंता आणि गोंधळ निर्माण होतो. अशा वेळी लगेच निर्णय घेण्याऐवजी मन शांत करणे महत्त्वाचे असते. काही क्षण थांबा. संकट आले की लगेच प्रतिक्रिया देऊ नका. स्वतःला थोडा वेळ द्या. काही मिनिटे शांत बसल्याने गोंधळ कमी होतो. नामस्मरण करा. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही मिनिटे एकाग्रतेने जप केल्याने मन स्थिर होऊ लागते. खोल श्वास घ्या, हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. काही वेळ असे केल्याने शरीरातील ताण कमी होतो आणि मन शांत होण्यास मदत होते. हे संकट आहे ती परिस्थिती स्वीकारा. हे संकट आले आहे, आता यावर उपाय शोधायचा आहे असा विचार करा. वास्तव स्वीकारल्याने मन उपायाकडे वळते. सकारात्मक विचार आठवा. यापूर्वी कोणत्या अडचणीवर मात केली आहे हे आठवा. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. मनापासून प्रार्थना करा. प्रार्थनेमुळे अनेकांना मानसिक आधार मिळतो, स्थैर्य मिळते आणि मन शांत असेल तरच योग्य निर्णय घेता येतात. वादळात पाणी ढवळून निघते, पण वादळ शांत झाल्यावरच तळ दिसतो. तसेच मन शांत झाल्यावरच योग्य मार्ग दिसतो. म्हणून संकटात प्रथम मन शांत करा, स्वामींचे स्मरण करा आणि मगच निर्णय घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच प्रेरणादायी व्हिडिओ सोबत. आणि आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर फक्त ऐकू नका, तर जीवनात उतरवा. संकट कितीही मोठे असले तरी विश्वास सोडू नका, कारण योग्य वेळी स्वामींची कृपा आणि तुमचे प्रयत्न नक्कीच फळ देतात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. कदाचित आजचा हा संदेश कोणाच्या आयुष्यात आशेचा किरण ठरेल, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. आणि लक्षात ठेवा, संकट कितीही मोठे असो, स्वामींची कृपा त्याहूनही मोठी असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. आणि श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, नामस्मरण करा. बाकी सर्व स्वामीवर सोडा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.